उल्लेख केला की आणीबाणीच्या दरम्यान अनेक घटना दुरुस्ती करण्यात आल्या. देशासाठी आणि लोकशाहीसाठी त्या नेमक्या धोकादायक कशा होत्या? म्हणजे उदाहरणार्थ 42वी जी घटना दुरुस्ती होती त्याने तर उद्देशिकेसह संविधानाचा मूळ जो साचा होता तो सुद्धा बदलला होता. तर या घटना दुरुस्तीबद्दल जरा सविस्तर काय सांगाल? हां. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही घटना बनवली, जे काही संविधान बनवलं, या संविधानात एवढी ताकद होती की आज 75 वर्षात पण ते संविधान सुरू आहे. आणि तुम्ही जर जगाचा जर इतिहास बघितला, बऱ्याचशा देशांमध्ये संविधान 10, 15, 17 वेळा बदललं गेलं आहे आणि तिथे अजूनही अराजकता सुरू आहे. एवढं पवित्र आणि मजबूत संविधानाला बदलण्याचा जे काही कुचेष्टा केले गेले 1975मध्ये आणि ते केलं गेलं कलम 42 द्वारे. याद्वारे न्यायालय आणि न्यायालयीन जी काही व्यवस्था होती त्यांना एकदम कमकुवत करण्यात आला. याचा अर्थ सर्व अधिकार जवळपास केंद्र सरकारने म्हणजे इंदिरा गांधींनी आपल्याकडे घेतले. नंतर जे काही मूलभूत अधिकार असतात सामान्य जनतेचे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नागरिक स्वातंत्र्य, एकत्रित येण्याचं स्वातंत्र्य, हे सुद्धा हिरावून घेण्यात आलं. आणि याच्यामधला सर्वात अजून एक मोठी गोष्ट घडली ती मीडिया सेन्सरशिप. आता मीडिया सेन्सरशिप अशी होती की समजा एखाद्या मीडियाला सरकारविरुद्ध काही लिहायचं आहे तर त्यांनी ते लिहिण्या अगोदर तिथल्या अधिकाऱ्यांना विचारणं आवश्यक होतं. त्यांनी अप्रूव्ह केलं तरच ते छापू शकत होते. आणि त्यांनी जर तसंच छापलं तर त्यांच्याविरुद्ध सेन्सरशिप ॲक्ट 18(2) नुसार त्यांच्या त्या अंकावरती आणि छापखान्यावरती बंदी घालण्यात यायची, त्याला जप्ती करून घेण्यात यायची. आणि दुसरी ह्यातली मोठी गोष्ट अशी होती की 48(3) अजून एक कलम होता ज्याच्याद्वारे 5 वर्ष सक्त मजुरीची शिक्षासुद्धा त्याच्यामध्ये त्याचंसुद्धा प्रावधान होतं. विचार करा, असे कितीतरी खटले मीडियावरती चालले होते. म्हणजे मीडियाला व्यक्त सत्य परिस्थिती मांडायला काही नव्हतं. एवढी विचित्र परिस्थिती आणली होती. व्यक्तिगत जे काही स्वातंत्र्य होती ती सर्व घालवण्यात आली. इव्हन आपल्याला माहिती किशोर कुमार काँग्रेसच्या एका कार्यक्रमात त्यांनी जायला नकार दिला. काँग्रेसच्या बाजूने काही गाणी गायला सांगितली होती तर त्यांना आकाशवाणीवरती 21 महिन्याच्या काळामध्ये त्यांचं एकही गाणं प्रसारित होऊ दिलं नव्हतं. नंतर आंधी चित्रपट गुर्जरांचा काही कथानक इंदिरा गांधींशी जुळत होते तर त्याच्यावरती सुद्धा बंदी घालण्यात आली होती. तर ह्या अशा प्रकारे ह्या का मीडिया सेन्सरशिपद्वारे आणि विशेष म्हणजे काही संघटना ज्या देशासाठी काम करतात जसं RSS आहे, तर RSSशी संबंधित असलेले जे काही सरकारी कर्मचारी होते, अधिकारी होते, निमसरकारी सरकारी, त्यांना सुद्धा निलंबित करण्यात आलं होतं. अशा बऱ्याचशा घटना घडत गेल्या. विरोधकांना जेलमध्ये डांबलं. म्हणजे आपण जे काही 4 स्तंभ म्हणतो लोकशाहीचे, त्या 4 स्तंभामध्ये न्यायपालिका एक आहे, तिला कमकुवत करण्यात आलं. नंतर संसदेमध्ये विरोधकच नाही राहिले तर जे काही त्यांना अमेंडमेंट करायचे होते ते अमेंडमेंट त्यांना सोप्या पद्धतीने करता आलं. आणि मीडियावरती सेन्सरशिप, मीडियाला पूर्णपणे कंट्रोल करण्यात आलं होतं. आकाशवाणी दूरदर्शनला असं सांगितलं होतं की आम्ही जे सांगू तुम्ही तेच प्रसारित करायचं, आमच्या विरुद्ध काही बोलायचं नाही. सर्व मीडियाकर्मींना तुरुंगात डांबलं होतं. जवळपास 1 लाख लोक सत्याग्रहात उतरावं लागलं. 50,000च्या वरती लोकांना तुरुंगात डांबण्यात आलं. बऱ्याचशा लोकांना आपला जीव गमवावा लागला. ही सर्व घटना 21 महिन्याच्या या कालावधीमध्ये घडलं. आणि हे प्रारूप हेच दाखवतं की वन पार्टी सिस्टम म्हणजे घराणेशाही किती भयंकर असू शकते. म्हणजे एक व्यक्ती जेव्हा ठरवते या देशावरचा कंट्रोल घ्यायचा तर ती व्यक्ती कंट्रोल घेते आणि सामाजिक आर्थिक परिस्थिती किती बिकट करू शकते. या देशामध्ये जी काही अराजकता माजली ते युवकांना दाखवतं की सामाजिक आर्थिक परिस्थिती मजबूत ठेवायची असेल तर आपण लोकशाहीला मजबूत केलं पाहिजे, संविधानावरती चाललं पाहिजे. कारण संविधान टिकलं तर लोकशाही टिकेल आणि लोकशाही टिकली तर देश समृद्ध होईल, हे समजणं आपल्याला आवश्यक आहे. तर या 42 कलमाद्वारे एक लघु संविधान तयार करून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे त्याला एक चॅलेंज केलं गेलं आणि त्याला कमजोर करण्यासाठी एकानंतर एक बरेचसे अमेंडमेंट केले गेले, अध्यादेश जारी केले गेले. आणि त्यामुळेच एकंदरीत आजच्या पिढीला माहीत नाही, पण जर आपण खरंच याच्यावरती अभ्यास केला तर कळतं की 21 महिन्याची अराजकता किती वाईट होती. आणि हीच जर पुढे आपल्याला जर अशी गोष्टी घडवायच्या नाही आहेत तर आजच्या युथने याच्यावरती PhD केली पाहिजे, याच्यावरती अभ्यास केला पाहिजे की ह्या 21 महिन्याच्या कालावधीत कुठल्याही पार्टी, पक्ष, कुठली संस्था, संघटनेचा एक अंग म्हणून नाही तर राष्ट्रप्रथमच्या भावनेने याचा अभ्यास करून मांडलं गेलं पाहिजे की या 21 महिन्याच्या कालावधीत देशाचं किती मोठं नुकसान झालं आणि हे पुढे नाही होऊ म्हणून काय करायला पाहिजे त्याच्यावरती सुद्धा कार्य केलं पाहिजे. आता याच्यामध्ये जे काही हे घडत होतं त्यावेळेला जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, महाराष्ट्रातनं मधु दंडवते, असे बरेचसे नेते होते, जॉर्ज फर्नांडिस यांनी खूप पुढाकार घेतला. आणि यांच्या पुढाकारामुळे जी काही चळवळ उभी राहिली, राष्ट्रव्यापी चळवळ, नानाजी देशमुखांचा एक खूप मोठा पुढाकार होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. 1 लाख स्वयंसेवक या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता. जवळपास 44,000 स्वयंसेवकांनी
या सत्याग्रहातनं जेल भोगली. 100च्या आसपास स्वयंसेवकांनी आपलं जीवन बलिदान केलं. आणि पण ते म्हणतात ना, मीडियाला सेन्सर केलं गेलं. पण जर संघटनेची जर स्ट्रक्चर असं असेल, त्याला मीडिया नसताना पण काम करता येत असेल, ते संघाने दाखवून दिलं आजच्या युवा पिढीला की तुमच्याकडे स्ट्रक्चर नाही आहे, तुमच्याकडे मीडिया नाही आहे, पण तुमच्याकडे जर सिस्टम एक असेल सेट केलेली, तर वरून जे काही विचार येतात ते खालपर्यंत पोहोचू शकतात. आणि सत्याग्रह असा मोठ्या प्रमाणात उभा राहिला की 21 महिन्यात ही आणीबाणी संपवावी लागली. खरं आहे. आणि त्याचं एक अनुशासन पर्व असं एक त्याला खूप गोंडस नाव देण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला.